नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत मुगाच्या डाळीच्या दशमी कशी बनवायची ते सांगणार आहे। अतिशय मौसूद ही दशमी बनते, त्यातल्या त्यात टिफिन बॉक्सला किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण ही मुलांना सर्व करू शकतात। इतकी पौष्टिक ही मुगाच्या डाळीची दशमी होते। मग ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य आणि प्रमाण बघूया। येथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, तर 2 बटाटे घ्यायचे आहे। बटाटे आपल्याला पूर्णतः सोलून घ्यायचे आहे आणि उभ्या शेपमध्ये आपल्याला असे जाडसर चिरून घ्यायचे आहे। आता येथे मुगाची डाळ मी स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेणार आहे। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मी येथे बटाटे ॲड केलेले आहे आणि ही मुगाची डाळ आता स्वच्छ 2 पाण्याने धुतलेली आहे। आता मुगाची डाळ सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायची आहे कुकरमध्ये। आता यामध्ये कंप्लीट 1.5 वाटी मी येथे पाणी घालणार आहे। सुरुवातीला तुम्हाला वाटलं तर थोडंफार जास्त कमी करू शकतात, पण 1.5 वाटी सफिशियंट असते। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करूया। 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे। इथे कुकरचं आपण झाकण लावून घेऊया आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। तर येथे 3 शिट्टी आपण घेतलेली आहे। आता कुकर खोलूया, तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली डाळ येथे व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे आणि बटाटे सुद्धा छान असे शिजल्या गेलेले आहे। तर मित्रांनो, व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला ही डाळ आणि बटाटे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे। एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला येथे देणार आहे। जर बटाटे आणि डाळ 1 वाटी असेल तर पाणी आपल्याला कंप्लीट 1.5 वाटी घालायचं आहे, जेणेकरून ही डाळ वरती येणार नाही किंवा कुकरचं एक्स्ट्राचं पाणी येते वरती येणार नाही। यामुळे आपल्याला येथे 1.5 वाटी पाणी सफिशियंट आहे, हे लक्षात घ्या। आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, एका बाउलमध्ये काढूया। येथे आपण एक हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे धने घेतलेले आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। सगळ्या गोष्टी ओबडधोबड कुटून घेतलेल्या आहेत, त्या मी इथे ॲड केलेल्या आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। येथे अर्धी जुडी मेथी घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची आहे, ती सुद्धा ॲड केलेली आहे। आता यामध्ये महत्त्वपूर्ण टिप देणार आहे। येथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जर तुम्ही 1 वाटी मुगाची डाळ आणि 2 बटाटे घेतलेले असेल तर येथे 5 ते 6 वाटी आपण गव्हाचं पीठ घेऊ शकतो, पण मी येथे ना कंप्लीट 3 वाटी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। याच्याने होतं असं की याला आपण दशमीचा फॉर्म देणार आहे आणि जर तुम्ही जास्त गव्हाचं पीठ ॲड केलं तर जर चपाती असती त्याप्रमाणे हे छान असं फुलून येतात। त्यामुळे आपल्याला जास्त फुलवायचं आणि एक दशमीच्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे। त्यामुळे मी येथे अशा पद्धतीने 3 वाटी पीठ घेतलेलं आहे। आता थोडं पाणी घालून व्यवस्थित असा हा डो मळून घेतलेला आहे, 1 चमचा तूप घातलेला आहे। आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स झाल्यानंतर येथे आता आपल्याला ही दशमी लाटून घ्यायची आहे। तर मी येथे एक गोळा घेतलेला आहे पिठाचा, तो पिठामध्ये व्यवस्थित असा डिप करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता याची एक दशमी लाटून घेऊया। सुरुवातीला एक मध्यम स्वरूपाची पारी लाटायची आहे। त्यानंतर यावर आपल्याला तेल लावायचं आहे। आतल्या साईडनी व्यवस्थित असं तेल स्प्रेड करायचं आहे। यावर आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ ॲड करून चौकोन शेपमध्ये आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने करायचं आहे। आता येथे मी गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि चपाती जसं लाटतो अगदी तशीच आपल्याला ही दशमी लाटून घ्यायची आहे, अतिशय मध्यम स्वरूपामध्ये। आणि येथे पातळ तुम्हाला वाटलं तर पातळ सुद्धा तुम्ही लाटू शकता, पण मध्यम स्वरूपामध्ये मी येथे लाटणार आहे। इथे आपली दशमी छान अशी लाटल्या गेलेली आहे। मित्रांनो, हे पीठ आहे ना जेवढं वाटेल तेवढं आपल्याला पसरवता येतं। पातळ वाटली तर पातळ लाटू शकतात किंवा जाडसर अशी तुम्ही ठेवू शकतात। तर मध्यम स्वरूपामध्ये पसरट अशी ही दशमी लाटून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने मी आणखी एक दशमी लाटून घेणार आहे। तवा व्यवस्थित असा गरम झालेला आहे, यावर आपल्याला दशमी सोडायची आहे। तर एक साईड व्यवस्थित अशी झालेली आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे। हाय फ्लेमवर आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी ही भाजून घ्यायची आहे। आता याला तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकतात। तर मी ना दोन्ही साईडनी सुरुवातीला व्यवस्थित अशी भाजून घेते, त्यानंतर यावर मी तेल ॲड करणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूपसुद्धा सोडू शकतात। अशा पद्धतीने दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी मी ही तेल लावून भाजून घेणार आहे। तो दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी खरपूस ही भाजल्या गेलेली आहे। आता एका प्लेटमध्ये ही काढून घेऊया।
तर मस्त अशी आपली दशमी येथे रेडी झालेली आहे. साईडला थंड होण्यासाठी ठेवूया. आता याच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा रेडी करून घेणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपली सॉफ्ट अशी मुगाच्या डाळीची दशमी रेडी झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.